मी ज्ञानेश्वर गाडेकर, पोस्ट अकाउंटंट आहे आणि माझा रविवारच्या दिवशी सकाळी मॉर्निंगला पोटामध्ये त्रास दुखायला सुरुवात झाली. दुखायला सुरुवात झाल्यामुळे मग आम्ही शेजारच्या एका क्लिनिकमध्ये गेलो. तर आणि आम्ही डॉक्टरांना भेटलो आणि सांगितलं की ह्या ठिकाणी पिन पॉईंट पेन होतोय. त्यांनी म्हटले की तुम्हाला सोनोग्राफी करावं लागेल. ह्याच्यापूर्वी आम्ही त्यांना आयडिया दिली होती की माझा हेल्थ चेकअपमध्ये गॅलब्लॅडर स्टोन डिटेक्ट झाले होते एक 2-1 वर्षापूर्वी. परंतु त्याची साईज खूप छोटी होती 3-4 आणि त्याचा काही त्रास नव्हता, म्हणजे अनइन्फ्लॅमेटरी ते होते. तर आम्ही मेडिकेशन घेऊन घेऊन ते म्हणजे थांबवत होतो तोपर्यंत. पण एक 2-1 वर्षाचा पिरियड जाऊन मेडिकेशन आम्ही घेतलं आणि नंतर डॉक्टर म्हणले की काही त्रास नाही तर तुम्ही ते थांबवू शकता. थांबवल्यानंतर मध्यंतरीच्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये तो म्हणजे काही त्रास नाही झाला. पण ह्या वीकच्या रविवारमध्ये सकाळी त्रास व्हायला सुरुवात झाली. तर मला शंका आली की हा मे बी त्याचा त्रास असू शकतो. मग आम्ही ज्यावेळेस सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये तो डिटेक्ट झाला की तुमचा तो 13-14 चा स्टोन आहे, तो नेकमध्ये अडकलेला आहे ब्लॅडरच्या. ब्लॅडरच्या नेकमध्ये अडकल्यानंतर आम्ही सोनोग्राफी केल्यानंतर मग थोडी ऑनलाईन चौकशी केली की नोबलचा जसा मला ऑलरेडी एक्सपिरियन्स होताच. म्हणजे माझ्या मदरचं पण इथं ऑलरेडी एक सर्जरी झालेली होती आणि वाटकर साहेबांचं नाव आम्ही ऐकलेलं होतं. आम्ही डिसिजन घेतलं की म्हणलं इथे येऊन आपण एकदा त्यांच्याशी कन्सल्ट करू. पण सर्जरीबद्दल काही शंका होत्या की कुठली करायची आणि आफ्टर सर्जरी लाईफ कसं असतं, काय असतं, या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यांचे जे असिस्टंट आहेत गार्गे मॅडम, त्यांनी आम्हाला सर्जरीबद्दल इत्यंभूत माहिती सांगितली की सर्जरी कशी असते, तिचे बेनिफिट्स काय आहे आणि आफ्टर लाईफ वी डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्यानंतर मग आम्ही सर्जरीला पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कारण की जसंही सपोज एखादा तो स्टोन जर नेकमध्ये अडकला तर वी डू नॉट हॅव एनी ऑप्शन रादर दॅन सर्जरी. तर सर्जरी तर करायची होती, पण ती म्हणजे आणि लवकरात लवकर करायची होती. पण कुठली करायची आणि कशा पद्धतीने करायची, बाकीच्या गोष्टी कशा असतात, ह्या त्यांनी आम्हाला सगळं माहिती सांगितली आणि मग माझ्या सगळ्या शंका क्लिअर झाल्या. सर्जरीमध्ये त्यांनी 2 पर्याय दिले. एक लेप्रोस्कोपिक होती आणि दुसरी लेप्रोस्कोपिक रोबोटिक. रोबोटिकमध्ये त्यांनी सांगितलं की ही जी खूप प्रिसाईज सर्जरी असते, हिचे इन्सर्शन्स खूप कमी असतात आणि रिकव्हरी खूप लवकर होते. मग आम्हाला ते ह्या सगळ्या गोष्टी पटल्यात आणि मग आम्ही त्या सर्जरीला जाण्याचा निर्णय घेतला. मग रविवारी सगळ्या टेस्ट झाल्यानंतर सोमवारी आमची अर्ली मॉर्निंगला सर्जरी प्लॅन झाली. अर्ली मॉर्निंगला सर्जरी प्लॅन झाल्यानंतर एक 12 वाजेपर्यंत माझी सर्जरी कंप्लीट झाली आणि मी ॲनेस्थेशियामधनं बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग मला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर एक दिवस त्यांनी सोमवारचा दिवस लिक्विड डाएट दिला आणि मंगळवारच्या दिवशी मग सकाळपासून त्यांनी आपला सॉलिड डाएट चालू केला. त्यानंतर माझी रिकव्हरी म्हणजे खूप फास्ट झाली आणि आता बऱ्यापैकी आराम आहे आणि आज मंगळवारी दे हॅव प्लॅन फॉर अवर डिस्चार्ज. तर असा हा माझा टोटली प्रवास आहे सर्जरीबद्दलचा आणि एक एकंदरीत चांगला अनुभव आलेला आहे नोबल हॉस्पिटलमध्ये. नोबल हॉस्पिटलचा स्टाफ असेल, नर्स असेल, डॉक्टर्स असतील आणि अदर सपोर्टिव्ह स्टाफ असेल. त्यांचं बिहेवियर असेल, हेल्प असेल, अतिशय उत्कृष्ट होती आणि चांगल्या प्रकारचा अनुभव घेऊन आज आम्ही इथून डिस्चार्ज करणार आहोत. थँक यू सो मच फॉर द ओव्हरऑल एक्सपिरियन्स अँड द नोबल हेल्प अस इंटू दिस सर्जरी. एक चांगला अनुभव घेऊन आम्ही इथं जातोय आणि ही सेवा दिल्याबद्दल आम्ही नोबल हॉस्पिटलचा खूप खूप आभारी आहे.